श्री स्वामी समर्थ. अंगारकी चतुर्थी भाग्य उजळवणार. गणपतीच्या कृपेने हवं ते मिळणार. या काही राशी होणार मालामाल. या राशींना मिळणार गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद. चतुर्थीला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 5 मे 2026 रोजी वर्षातील दुसरी अंगारकी चतुर्थी साजरी होणार आहे. या दिवशी चंद्र आणि मंगळ ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे महालक्ष्मी योग आणि गजानन योग निर्माण होत आहे. मे 2026 ची संकष्टी चतुर्थी 5 मेला मंगळवारी साजरी केली जाणार आहे. चतुर्थी तिथी 5 मे रोजी पहाटे 5:24 सुरू होईल आणि 6 मे रोजी सकाळी 7:51 समाप्त होईल. 5 मे रोजी पूर्ण दिवस मंगळवार आणि चतुर्थी तिथी एकत्र असल्याने ही अंगारकी चतुर्थी असेल. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. 5 मे रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 10:35 सुमारास असेल. चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ देऊनच उपवास सोडावा. स्कंद पुराणानुसार अंगारक यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला की मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी नावाने ओळखली जाईल. या दिवशी व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. 5 मे रोजी सकाळी अमृतकाळ किंवा शुभ काळात गणपती बाप्पाची पूजा करणे फायदेशीर ठरेल. सकाळी लवकर स्नान करून ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करत बाप्पाची आरास करावी. या दिवशी पहाटे स्नान करून व्रताचा संकल्प करावा. दिवसभर फलाहार किंवा निर्जळी उपवास ठेवावा. गणपतीला 21 दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. रात्री चंद्र दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून आणि गणपतीची आरती करूनच उपवास सोडावा. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या राशी होणार आहे धनाने मालामाल. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी ही अंगारकी चतुर्थी जॅकपॉट ठरू शकते. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. विशेषतः जे लोक रिअल इस्टेट किंवा दागिन्यांच्या व्यवसायात आहेत त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. तसेच तुमची तिजोरी पैशांनी भरून जाण्याचे प्रबळ योग देखील या काळामध्ये बनत आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय प्रसन्न वातावरण असणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. त्याच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुखी असणार आहे. त्यानंतर आहे कर्क रास. करिअरमध्ये पदोन्नती कर्क राशीच्या लोकांना या अंगारकीपासून मिळणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसोबतच पगारवाढीची आनंद वार्ता देखील मिळू शकते. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या बुद्धीचा आणि मेहनतीचा योग्य सन्मान या काळामध्ये होणार आहे, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढणार आहे. त्यामुळे समाजात लोक तुमची प्रशंसा करतील. तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदित असाल. त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक मुनाफा प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर आहे सिंह रास. राजेशाही सुख सुविधा या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी अंगारकी चतुर्थी प्रगतीची नवी दारे उघडणारी संधी ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभेल. अचानक नवीन व्यावसायिक करार मिळाल्यामुळे तुम्ही रातोरात मालामाल होण्याची शक्यता देखील आहे. तसेच भौतिक सुखामध्ये मोठी वाढ या काळामध्ये होऊ शकते. या काळामध्ये तुम्ही एखादी मालमत्ता, घर, गाडी देखील खरेदी करू शकता. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंद असेल. त्यासोबतच या काळामध्ये गणपती बाप्पाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत असल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यासोबतच वर्षानुवर्ष अडकलेले तुमचे एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागताना देखील या काळामध्ये दिसणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील प्राप्त होऊ शकते. त्यानंतर आहे वृश्चिक रास.
शत्रूंवर विजय आणि तुमची प्रगती या काळामध्ये दिसणार आहे. मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी असून अंगारकी चतुर्थी मंगळ देवाशी संबंधित आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी दुहेरी लाभ मिळणार आहे. जुन्या कायदेशीर कटकटींमधून तुमची सुटका होईल आणि व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करून तुम्ही मोठे यश देखील संपादन करणार आहात. त्यासोबतच गणपती बाप्पाची विशेष कृपा या काळामध्ये तुम्हाला लाभत असल्यामुळे या काळामध्ये तुमची सर्व कामे यशस्वीरित्या मार्गी लागणार आहेत. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. गणपती बाप्पा तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी घेऊन येणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख दूर होणार आहेत. त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.